दंडवत प्रणाम मी ईशाधिष्ठी सतीश गुरु कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते श्री गोपाल कृष्ण मंदिर मानभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड। प्रथमतः या मार्गाशी अधिकारण दत्तात्रेय प्रभूंचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींचे चरण विनम्र अभिवादन करतो। विद्यागुरुवरी आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम, तामसा निवासी आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम आणि परमार्ग सेवक राम बाबारावजी फाजगे आणि धर्मचिंतन आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून श्रवण करत असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 075 आणि कॉलिंग नंबर आहे 78 88 26 71 20। आपण अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून एक लीळा मराठी आणि हिंदी लीळा आपण पाहत असतो। त्यामध्ये अनेक काही शंका समाधान प्रश्न उत्तर विधींची माहिती श्रवण करत असतो। आता काही दिवसानंतर आपण गीतेचे श्लोक उच्चारण कशा प्रकारे करतात, त्या श्लोकाचा अर्थ काय आहे हाही मी तुम्हाला अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून सांगणार आहे। जी जिज्ञासू नामधारक अर्थवंत असतील त्यांनी 94 या नंबरला मेसेज करावा किंवा 78 88 26 71 20 या नंबरला आपण कॉल करून या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता। कारण की सर्वच काही लीळा ह्या मी यूट्यूबला टाकत नसतो। जे काही महत्त्वपूर्ण आहे, जे जनरल आहेत त्या फक्त टाकत असतो। परंतु जे काही वचन वगैरे असतात, जे दृष्टांत असतात, ते अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून नित्यदिनी ही प्रवचन पोथी चालू असते। ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी जे काही नंबर तुम्हाला सांगितलेत त्या नंबरला आपण संपर्क करू शकता आणि सहभागी होऊ शकता, आपलं ज्ञान वाढवू शकता। आज अक्षय तृतीया हा सण आहे। या सणाची लीळा मी तुम्हाला सांगणार आहे। प्रथमतः अक्षय तृतीया निमित्त आपण काय विधी आचरण करावा हे तुम्हाला मी सांगणार आहे। आपण सकाळी उठल्यानंतर आपलं जे काही स्मरण विधी पूजा पाठ सेवा हा विधी झाल्यानंतर आपण प्रथमतः आपल्या जे काही देवपूजा आहे त्या देवपूजेमध्ये देवपूजेस अभिषेक मंगल स्नान संपन्न करावं। त्याचप्रमाणे अभिषेक संपन्न झाल्यानंतर दुपारच्या आरतीमध्ये नाना प्रकारचे जे काही विडा आहे, पुष्प, नाना प्रकारची फुले, नाना प्रकारचे पुष्प, नाना प्रकारचा फळे आपण आपल्या पूजेमध्ये समर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे जे काही जर आपल्याला प्राप्त झालं तर उसाचे काही उसाचे टिपरे असतात की नाही, त्याचा मधला गाभा, त्याचप्रमाणे बोर, गाजर, घाटे म्हणजे हरभरा असतो पण त्याचे ते घाटे असतात। जर तुम्हाला भेटली तर आपण ती वाण कसं ठेवतात आपण संक्रांतीला तशा प्रकारे ठेवायची। जर भेटली तर बरं का, प्रयास करायचा नाही। कारण की आता ऊस तुम्हाला भेटला तर ठीक आहे, नाही भेटलं तरी चालेल, किंवा बोरं भेटलं तरी चालतील, किंवा गाजर भेटलं तरी चालेल, ते आपण त्या विडावसारामध्ये आपण ठेवायची आहे। हा विधी आपण विडा समर्पण झाल्यानंतर आपण आरती करायची, देवाला आरती म्हणायची। एक आरती स्वामींची, दुसरी विड्याची, तिसरी उपहाराची आरती आपण अशा प्रकारे हा विधी करायचा। विडा उपहार दाखवल्यानंतर 5 दंडवते घालून आपण सर्वांनी सर्व परिवाराने सामुदायिक 11 गाठ्या 5व्या नामाचं नामस्मरण करायचं। आणि या दिवशी परमेश्वर हे देवा, ज्याप्रमाणे तुम्ही लामाईसाच्या त्याचप्रमाणे
लखुबाई अक्षय तृतीयेचा स्वीकार केला. मीही आज श्रद्धेने भावाने आवडीपूर्वक जे काही तुम्हाला मी विडा समर्पण केलेला आहे, जे काही उपहार मी दाखवलेला आहे, उपहार जो आहे तो मात्र 5 घासे मोडून आपण तो उपहार दाखवायचा आहे. मला प्रश्न केला, म्हटले बाबा उपहार तर दाखवायचं पण घास मोडायचे की नाही? मी म्हटलं 5 घास मोडायचे. कारण की आपण जी देवाला घास मोडतो ही भावरूप क्रिया आहे. आता कोणी सांगतं घास मोडू नका, कोणी सांगतं घास मोडा, हा तुमचा जो संभ्रम आहे. परंतु आमच्या गुरूंनी जे आम्हाला सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगतो, किंवा परंपरेने जे आलेलं आहे. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी बडनार येथील ज्ञान अधिकरण आणि आत्ताचे आदरणीय श्रद्धेय महाराष्ट्र अधिकरण जाधववाडीचे बाबा यांचे गुरु कैवल्यवासी दर्यापूरकर बाबाजी हे सुद्धा घास मोडत होते. ते तर म्हटले 3 टाइम घास मोडायचे, 3 टाइम उपहार दाखवायचे. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय आंबेवड गावचे बाबा, वांबुरीचे मामा, आमचे समवसाचे आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी महाराष्ट्र अधिकरण समवसाचे बाबाजी, राजदर बाबाजी, बाबाही घास मोडत होते. आत्ताचे बाबा मोडतात. म्हणजे ज्या अधिकरणांची थोर पंथामध्ये परंपरा मान्यता आहे अशी अधिकरण घास म्हणून उपहार दाखवतात. तर आपण का घास म्हणून उपहार दाखवू नये? ते दाखवलीच पाहिजे. म्हणजे जे काही परंपरेने आलेलं आहे आपल्यामध्ये पाहतात ना, रूढी मार्गरूढी, म्हणजे मार्गरूढीमध्ये पाहतात किंवा रूढीमध्ये पाहिलं जातं. आता रूढी आहेच की घास मोडण्याची. आता अवांतर तुम्हाला कोणी काही सांगेल तो प्रश्न वेगळा आहे, परंतु घास म्हणून आपल्यामध्ये उपहार दाखवतात. हे तुम्हाला काही अधिकरणांचे प्रमाण तुम्हाला आम्ही दिले. मग जर अधिकरण मंडळी उपहार घास मोडतात तर मार्गामध्ये घास म्हणून उपहार दाखवला जातो, मग ग्रस्तांनी का घास मोडू नये? तुम्हाला अवांतर कोणी काही सांगू द्या. मला एकाने प्रश्न केला, म्हटले बाबा आम्ही उपहार दाखवतो. अशा प्रकारे आपल्यामध्ये उपहार घास म्हणून दाखवण्याची पद्धती आहे. परंपरेने ती आलेलीच आहे. थोर अधिकरणांचे प्रमाण तुम्हाला मी दिले. आता जे कोणी दाखवणं हा प्रश्न जास्तचा आहे. म्हणून ग्रस्तांसाठी मी सांगतो, ग्रस्तांनी घास म्हणून उपहार दाखवलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं तर आपली पात्रता प्रत्येकाने ओळखली पाहिजे. जी दृढ चर्यावंत असतात त्यांची चर्या तेवढी असते की त्यांनी फक्त नेऊन दाखवलं तरी त्यांनी स्वीकार करावा. आपली तेवढी पात्रता आहे का? आपण बालवाडीतले विद्यार्थी, आपण पहिलीतले विद्यार्थी आहोत. आणि म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला कोणी सांगितल्यानंतर त्याला आपल्यामध्ये काही प्रमाण आहे का हे पाहावं लागतं. पण तुम्हाला मी ही प्रमाणं दिली. म्हणून ग्रस्तांनी तरी कमीत कमी 5 घासे मोडून तरी उपहार दाखवलाच पाहिजे. परमार्गामध्ये सुद्धा घास म्हणून उपहार दाखवतातच. म्हणून माझ्या गुरुने जे मला सांगितलं किंवा जे काही परंपरेने चालत आलेलं आहे याला जे प्रमाण तुम्हाला मी, जे काही अधिकरणांची नावं तुम्हाला मी दिली. कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय कारंजेकर बाबाजी सुद्धा बाबा घास म्हणून उपहार दाखवत होते. आहेच, आत्ता ही परंपरा आहेच, मार्गांत घास म्हणून उपहार दाखवतातच. ग्रस्तांनी सुद्धा घास मोडून उपहार दाखवावे हा एक तुम्हाला मी प्रमाण दिलं. कारण की पंथामध्ये प्रमाण देऊन बोलावं लागतं. आता जे मला भावलं ते तुम्हाला मी सांगितलं. आणि म्हणून तुम्हाला कोणी सांगितलं असेल दाखवू नका, त्यांची चर्या निर्माण असेल म्हणून ते दाखवतही नसतील. परंतु उपहार जरी घास म्हणून दाखवले तरी काही त्याचा काही दोष लागत नाही. ती विधिरूप भावरूप क्रिया आहे. वरता तो भाव सांगितलेला आहे. जर सांगितलं परमेश्वर तृप्त काम आहे, तो काही तुमच्या पदार्थाने तोषणारा आहे का? पण वरता तो भाव भावरूप क्रिया असल्या कारणाने आपण जरी घास म्हणून जरी उपहार दाखवला तरी तुम्हाला त्याचा गुणच आहे. आणि म्हणून जे आपल्या काही गुरूंनी सांगितलं, तर मला एकाने सांगितलं, म्हटले बाबा आम्ही घास मोडत नाही. म्हटलं तुमचे गुरु कोण? त्यांचे गुरु फार ज्ञानी आहे, त्यांनी मला नाव सांगितलं.
म्हटलं मग तुमचे गुरु दाखवतात, तुम्ही का दाखवत नाही? नाही म्हटलं कोणतरी बाबा फिरत फिरत आले होते, त्यांनी सांगितलं की उपर घास मोडायचे. म्हटलं तुम्हाला अवांतर कुणीही काही सांगू दे, तुमच्या गुरुने तुम्हाला काय सांगितलं? हे बघा, त्या गुरूंची पंथामध्ये फार मोठी मान्यता आहे. ते गुरु अधिक ज्ञानी आहेत. मग त्यांना ही गोष्ट कळली की बरोबर आहे की आपलं जे गुरुंनी सांगितलं आपण ते केलं पाहिजे. मग चुकीचं नाही म्हणत, जे काही यथार्थ सांगितलं ते आपण केलंच पाहिजे. म्हटलं तुमचे गाव तुपार दाखवतात घास मोडून? ते म्हटले हो, सगळे लोक दाखवतात पण आम्ही दाखवत नाही. म्हटले का? आम्हाला कोणतरी बाबा आले फिरत फिरत, त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हटलं जेव्हा 10 लोक ती गोष्ट करतात तेव्हा ती मान्य ठरलेली असते. आणि म्हणून अशा प्रकारे हे घास मोडू की नाही मोडू नये, हा जो तुम्ही मला मुद्दा उपस्थित केला होता, हे संदर्भ तुम्हाला मी सांगितले, हे लक्षामध्ये ठेवा. अशा प्रकारे घास मोडून आपण तिथे देवाला 5 घास मोडून विनंती करून उपार दाखवायचा, 11 गाठ्या नामस्मरण करायचं. अशा प्रकारे अक्षय तृतीयेचा विधी आपण संपन्न करायचा. देवाला विनंती करायची, जी देवा परमेश्वर अक्षय आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही, तो अक्षय म्हटलेला आहे. जीवाचा क्षय होतो, आपल्याला मृत्यू आहे ना, परमेश्वर थोडी मृत्यू आहे. आणि म्हणून हे परमेश्वरा, हे माझं जीवन क्षयरूपी झालेलं आहे, नाशिवंत आहे. हे अक्षय परमेश्वरा, आजच्या या दिवशी देवाला विनंती करायची, आपण सुद्धा माझा उद्धार करावा. उद्धार करावा म्हणजे उद्धरण्याचा मार्ग माझा मोकळा करावा. उद्धरण्याच्या दिशेने माझी वाटचाल सुरुवात झाली पाहिजे. अशा प्रकारे देवाला विडा समर्पण करून आपण आजच्या दिवशी प्रार्थना करायची आहे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपला विधी संपन्न होणार आहे. जसं अक्षय तृतीया हा एक 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी नाही का वाहन खरेदी करतात, अनेक चांगल्या प्रकारचे कामं करतात, काही नियम बनवतात. आपण सुद्धा जीवनामध्ये नियम बनवायचा की आतापर्यंत माझ्याकडून काही चुका झाल्या, मी धर्म चांगल्या प्रमाणे आचरण करू शकलो नाही, जरी मी उपदेश घेतला तरी पण माझ्याकडून चांगल्या प्रकारे पालन झालं नाही, परंतु आजच्या दिवशी नियम करायचा की मी आजपासून सेवा करणारच, एवढ्या गाठ्या स्मरण मी करणारच, मी देवपूजा वंदन केल्याशिवाय मी बाहेर जाणारच नाही, मी संध्याकाळचा पूजावसर करेलच. हा नियम तुम्ही जीवनाशी बांधून घ्या. हा नियम आपण आज करायचा आहे. आपण तर वाहन खरेदी करतो, सोनं खरेदी करतो, ते महत्वाचं नाही, परमेश्वरूपी सोनं जीवनामध्ये प्राप्त करता आलं पाहिजे. तुमचं सोनं खरी संपत्ती काय आहे? परमेश्वर आपली संपत्ती आहे. पण ती प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये अशा प्रकारचे नियम आपण करायचे. जे काही अविधी आपल्याकडून पाठीमागे घडले किंवा जे काही चुका आपल्याकडून घडल्या किंवा जे काही विधी आपल्याकडून अपूर्ण होते, ते माझ्याकडून परिपूर्ण झाले पाहिजे. अशा प्रकारचं आपण देवाला आज विडा समर्पण करून आज अक्षय तृतीय दिवशी ही प्रार्थना केली पाहिजे. हे देवा, जे माझं क्षयरूपी जीवन आहे, ते आपल्या ज्ञानानं, ते आपल्या सेवेनं, ते आपल्या विधीनं मला सुद्धा हे अक्षयता मला प्राप्त करून द्या. हीच खरी अक्षय तृतीया आपल्या जीवनामधली ठरणार आहे. अशा प्रकारे आपण देवाला आजच्या दिवशी प्रार्थना करायची. उत्तम प्रकारे रांगोळी देवासमोर टाकायची, विडावसर समर्पण करायचा, चांगल्या प्रकारचा उपहार आपण तयार करायचा, चांगले पदार्थ आपण अर्पण करायची. आता आंब्याचे दिवस आहेत, जर आंबे जर भेटले तर रस करा, नाही भेटलं तर शेवयाची खीर करा, तांदळाची खीर करा. जर भेटले नाही तर अशा प्रकारे उत्तम उपहार करून, विडा समर्पण करून, देवाला प्रार्थना करून 11 गाठ्या सामुदायिक सगळ्यांनी नामस्मरण करायचं आणि अशा प्रकारे देवाला विनंती करायची. हीच खरी आपली अक्षय तृतीया आहे, चरितार्थ होणार आहे. हा लक्षामध्ये ठेवा. आता आपण लीळा पुढे पाहणार आहोत. दंडवत हो अक्षय तृतीये लहामाई साणीत उदक पान. उत्तरार्धामध्ये 151 क्रमांकाची लीळा आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लामाईसा करवी स्वामींनी
उदक म्हणजे पाणी. कशा प्रकारे ते अक्षय तृतीया करून घेतली आपण पाहणार आहोत. अक्षय तृतीयेचा दिसी लखुबाईसे गोसावे आसे विनविले. अक्षय तृतीया हा सण आला म्हणजे दिवस होती ती उन्हाळ्याची दिवस. अक्षय तृतीयेचा सण आला. लखुबाईसांनी स्वामींना विनंती केली, जिजे मी गोसाव्याच्या ठाई अक्षय तृतीया करेन. लखुबाईसा म्हणती, जिजी मी स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया मी करणार आहे. हा सण मला आपल्या ठिकाणी साजरा करायचा आहे, मला विधी संपन्न करायचा आहे. आजच्या निमित्ताने मी जो काही विधी करणार आहे. गोसावे विनवणी स्वीकारली. माझ्या अक्षय तृतीयेचा आपण आज स्वीकार करावा अशा प्रकारची विनंती तिने स्वामींना केलेली आहे. आपण सुद्धा एक पान सुपारी घेऊन देवाला सकाळी विडा ठेवायचा, काही द्रव्य ठेवायचं आणि विनंती करायची की अभिषेकाचा, उपहाराचा, विडावसराचा स्वीकार करायचा आणि देवाला 5 दंडवत घालायची आहे. प्रत्यक्ष परमेश्वर होते तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराला विनंती केली. आता आपण स्थानाला विनंती करतो किंवा आता आपल्या घरी जी देवपूजा आहे आपण तिला पान सुपारीचा, त्यावर काही द्रव्य ठेवून, काही फळ ठेवून, 2 पानं घेऊन अशा प्रकारे आपण विनंती करायची आहे. जशी लघुबाईसाने केली. मग देवाला दंडवत घातले, तिने विनंती केली, प्रार्थना केली, स्वीकार करावा. गोसावी विनंती स्वीकारली. देव म्हटले ठीक आहे. म्हणजे आपण विडा समर्पण करतो म्हणजे काय करतो, आपण त्या अधिष्ठानाला आव्हान करत असतो की आमच्या सदनी यावं. म्हणजे परमेश्वर आहेच की त्या ठिकाणी, अधिष्ठान आहेच, परंतु ती विनंतीपूर्वक करावं लागतं. जसं आपण एखाद्या माणसाला जेवण द्यायचं, आपण काय म्हणतो, अहो जेवायला चला, त्याला काय माहित नाही का जेवायला यायचंय आपल्याला, म्हणून ताट मांडलं तर जेवायचंच आहे, परंतु आपण त्याला म्हणतो की नाही चला म्हणून. तशी परमेश्वराला ही विनंती करायची असते. मग ती उपहार निपजविला. म्हणजे लामायसाने उपहार तयार केला. निपजवणे म्हणजे पदार्थ बनवले. गोसाव्यासी मर्दना मादणे झाले. स्वामींशी मर्दना म्हणजे अंग चोळणे, मादणे म्हणजे स्नान घालणे. तुम्हाला सांगितलं ना, प्रथमतः आपल्या पूजेला स्नान घालायचं, अभिषेक संपन्न करायचा. मग पूजा सुरू झाला. मग लामायसाने स्वामींशी पूजावसर केला. म्हणजे पूजावसरामध्ये तिने काही जे आणलं असेल, जे काही पुष्प, फळ, जे काही वस्तू आणले असतील ते स्वामींना तिने जे काही द्रव्य ते अर्पण केलं असेल. आपण सुद्धा प्रथमतः अभिषेक संपन्न केल्यानंतर विशेष अशी गंध लावायचा. नंतर गंध लावून जे काही आपण विडा आणलेला आहे ते विडा समर्पण करायचा. जे काही पदार्थ आणले असतील, जे काही पुष्प आणले असतील ते आपण पूजेमध्ये समर्पण करायची आहे. पूजावसरू झाला म्हणजे स्वामींना पूजावसर झाला. आपण सुद्धा विडावसरामध्ये द्रव्य अर्पण करून, नाना प्रकारची फळं अर्पण करून, नाना प्रकारचे पुष्प अर्पण आपण आपल्या पूजेमध्ये करायची आहे. मी तुम्हाला दोन्हीची मी सांगड घालतोय. म्हणजे सन्निधानामधला पण विधी सांगतोय तुम्हाला आणि असंधानामध्ये आपण काय करायचं ते पण तुम्हाला सांगतोय, लक्षामध्ये ठेवा. स्वामींना पूजावसर झाला. गोसाव्यासी आरोगण झाली. म्हणजे स्वामींना त्या ठिकाणी आरोगण झाले म्हणजे स्वामींचं भोजन झालं. आपण सुद्धा अशा प्रकारे विडा समर्पण करून, उपहार दाखवून, उपहाराची आरती करून तो विधी संपन्न करायचा आहे. स्वामींना विडा समर्पण केलं, स्वामींचं भोजन झालं, आता तो विधी संपन्न झालेला आहे. तव लहामाईसे दुःख करू लागली. म्हणजे लामाईसा त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये बसली होती. ती लामाईसा दुःख करू लागली. काय म्हणू लागली, ए लखुबाईसी सदैवे. ती म्हटले की बघा ना, डोळ्यामध्ये तिचे अश्रू होते. ही लखुबाईसा किती भाग्यवान आहे, हिला स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीयाला करायला भेटली. परंतु मी निदैव, माझ्याकडे काही नाही, मी ते देवाला काही करू शकत नाही, मी निदैव, मी अभागी आहे. अशा प्रकारची लखू दुःख करू लागली. तर नाही, लामाईसा दुःख करू लागली.
ही लखुबाईचा किती भाग्यवान आहे, हिला स्वामींच्या ठिकाणी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी असा प्रकार तिला पूजावसर घडला, तिला उपहार घडला. मला तर काही देवाला अर्पण करायला मला काहीच घडत नाही, मला उपहारही घडला नाही, मला कुठले पदार्थ ईश्वरीशी अर्पण मला करता नाही आला, सन्निधानामध्ये असून सुद्धा मी किती अभागी आहे, अशा प्रकारे दुःख करू लागली. सर्वज्ञे म्हणितले तव लखुबाईसा काय म्हणते, ए गो लखुबाईसे कैसी सदैवे गोसाव्याच्या ठाई अखजीत केली आम्ही निधैव. म्हटले पहाना किती भाग्यवान आहे, तिला स्वामींच्या ठिकाणी तिला अक्षयतृतीया करायला भेटली. दैव मला काही करायला भेटत नाही, भेटलंही नाही. ऐसी दुःख करू लागली, कोपऱ्यामध्ये बसली, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, डोळ्यामध्ये अश्रूंचा वेग चाललेला होता. स्वामींनी तिच्याकडे बघितलं. मग सर्वज्ञे म्हणितले, स्वामी तिला काय म्हणतात, बाई येथ अक्षय तृतीया केली, तुम्ही नेते करा काही. बघा परमेश्वर दयाघन आहे. लहामाईसा दुःख करू लागली, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू देवाने बघितले आणि म्हणतात की लहामाईसा तुम्ही का केली नाही, तुम्ही का करत नाही, तुम्ही पण करा ना. नाजी आमते काहीच नाही. म्हटले जिजी देवा मी अशी फाटकी आहे, माझ्याकडे अर्पण करण्यासाठी काहीच नाही, मी देवा तुम्हाला काय अर्पण करू, मी निदैव, मी अभागी आहे. ही बघा ना कशी सदैव हिला उपहार घडला, हिने अर्पण केलं, मी तर अभागीच आहे. एही गोसाव्या ते वान घागरे ऐसे ओळगविले. काय म्हणते ती, म्हटले जिजी देवा तिने तुम्हाला पूजावसर केला, वान घागरी ऐसे ओळगविले. म्हणजे वान घागरी म्हणजे वान म्हणजे उसाच्या गंडेऱ्या, बोरे, गाजर किंवा जे हरभऱ्याची जी घाटी असतात की नाही, ती तिने अर्पण केली. म्हणे माझ्याकडे अर्पण करण्यासाठी काहीच नाहीये. घागरे से ओळगविले म्हणजे तुम्हाला तिने त्या घागरीमध्ये तुम्हाला ते अर्पण केलं, पण माझ्याकडे काही पदार्थ अर्पण करण्यासाठी नाही म्हटले देवा आपल्याला. कारण की परमेश्वराला काही पदार्थ अर्पण करावं लागतात की नाही, माझ्याकडे काहीच नाही म्हणाले. माते काहीच नाही, माझ्याकडे काही नाही म्हणते. तेव्हा स्वामी काय म्हणतात, सर्वज्ञे म्हणतले जाहे घागरी अंतु बाहेरी धुवा. स्वामी सांगतात बाई तुमच्याकडे कसं काही नाही, या तुम्ही आमच्याकडे, ही घागर घ्या, तुम्ही नदीवर जा, तिला आतबाहेरी धुवा, ह्या घागरीला आतबाहेर धुवून काढा, खोल पाण्यात भरा आणि हिला स्वच्छ पाण्याने खोल पाण्यामध्ये हिला बुडून तुम्ही भरा. इथं उदक संपा भर पाणी तुम्ही आमच्या ठिकाणी आणून संपादा, अर्पण करा. माई थोनी तुमच्या अक्षय तृतीया संपूर्ण की जाती. आणि अशा प्रकारे घागर तुम्ही भरून आणा, ते आमच्या ठिकाणी अर्पण करा. आम्ही सुद्धा तुमची अक्षय तृतीया, तुमचा जो मनोरथ आहे आम्ही सुद्धा तो पूर्ण करतो. तेही म्हणतले हो काजी. असं म्हटल्याबरोबर त्या लहामाईसाला इतका आनंद झाला की बस काही विचारूच. मग ती नदीवर जाते, ती घागर घेऊन जाते, तिला आतबाहेर धुते, पाण्यात बुडकुळून घेऊन आली. अशा प्रकारे ती घागर त्या पाण्यामध्ये बुडकुळून स्वामींच्या ठिकाणी घेऊन आली. वाटे उटिले म्हणजे तो काय जो वाटा होता तो घासून स्वच्छ केला. गोसाव्यासी उदक ओळगविले. अशा प्रकारे तिने स्वामींना त्या वाटामध्ये उदक ओळगवलं, तो वाटा स्वच्छ केला, ते उदक ओळगवलं, स्वामींना ते पाणी अर्पण केलं. मग गोसावी स्वीकरिले, स्वामींनी त्या उदकाचा काय केला, स्वीकार केला. मग म्हणितले बाई येथोनी तुमच्या अक्षय तृतीया संपूर्ण हो. उदक ओळगविले म्हणजे स्वामींना ते पाणी, स्वामींनी ते पाणी पिलं आणि स्वामी सांगतात की बाई आम्ही तुमच्या अक्षय तृतीया या ठिकाणी स्वीकार केल्या, संपूर्ण केल्या. बघा परमेश्वराशी काही अर्पण करता आलं पाहिजे. स्वामींनी काही पदार्थ घेत, स्वामींनी लखुबाईसांच्या पदार्थांचा स्वीकार केला आणि लहामाईसाच्या पाण्याचा स्वीकार केला, परंतु ती क्रिया परमेश्वराने पूर्ण करून घेतली. पण कधी केली, ज्या वेळेस लहामाईसाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, तिने ईश्वराशी दुःख भावलं की मला तर काही अर्पण करता नाही येत, माझ्याकडे काहीच नाही येत.
स्वामीने तिच्या मनातला अंतर्भाव ओळखला. या दिवशी आपण देवाला प्रार्थना करायची, देवा तुमच्या योग्य माझ्याकडे कुठला पदार्थ नाहीये, परंतु जे काही पदार्थ आहेत ती पदार्थ आपण स्वीकार करून घ्या. माझी सुद्धा ज्याप्रमाणे आपण लामायसाची लखुबाईसांच्या लामायसाच्या उदकाचा स्वीकार केला, माझ्याही उदकाचा स्वीकार करावा. ज्याप्रमाणे आपण लखुबाईसांच्या पदार्थाचा स्वीकार केला, पूजावसराचा स्वीकार केला, माझ्याही पदार्थाचा स्वीकार करावा. असं आपण परमेश्वराला दुःख करता या दिवशी दुःख करायचं आहे. बघा, लामासाने दुःख केलं म्हणून परमेश्वराने काय केलं, त्यांची क्रिया पूर्ण करून घेतली. जर दुःख केलं नसतं तर तिला काही घडलं असतं का? नाही. म्हणून परमेश्वराशी या चरित्रामध्ये संदर्भ फार महत्वाचा आहे. परमेश्वराशी कुठलीही क्रिया अर्पण करत असताना दुःखपूर्वक अर्पण करता आली पाहिजे. आपल्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिजे. असतात बघ, काही काही ओल्या गुणाचे पुरुष असतात, काही कोरडे असतात, पण जे कोरडे असतात त्यांनी सुद्धा सोंग धारण केलं पाहिजे. डोळ्यामध्ये अश्रू आणून आपण ती पदार्थ ईश्वराशी अर्पण करता आली पाहिजे. आजच्या या दिवशी परमेश्वराला अशा प्रकारचे लामायसाचे डोळ्यामध्ये अश्रू होते की नाही, दुःखपूर्वक ते परमेश्वराशी पदार्थ आपण करा. निश्चित परमेश्वर तुमच्या पदार्थाचा, तुमच्या क्रियेचा स्वीकार करेल. पदार्थ परमेश्वराला काय अर्पण केला महत्व नाहीये, ते कशा प्रकारे अर्पण केलं, कोणत्या भावनेने अर्पण केलं याला जास्त महत्व आहे. या ठिकाणी स्वामींनी लामायसाच्या उदकाचा स्वीकार केला, तेने करून सुद्धा तिचा पुढा अधिकार वाढणार आहे. व म्हणतात ना, परमेश्वराने पाणी जरी ग्रहण केलं तरी सुद्धा त्या जीवाचा पुढे अधिकार वाढतो. म्हणजे परमेश्वराने लामायसांच्या क्रियेचा, त्या क्रियेमध्ये तर पुढे वाढ होणार आहे. आणि लखुबाईसांचे जे काही पदार्थ तेने करून लखुबाईसांचा अधिकार पुढे वाढणार आहे. अशा प्रकारे परमेश्वराशी पदार्थ अर्पण केल्यानंतर जीवाचा अधिकार वाढत असतो. कुठलाही तुम्ही पदार्थ सांगितला, पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्ता प्रयच्छती. देवाने सांगितलं, जे काही तो खातो, जे काही पितो, जे काही कमवतोस, मला अर्पण कर. तोयम म्हणजे पाणी. बघा, या ठिकाणी लामायसांच्या उदकाचा स्वीकार केला आणि आमच्या स्वामींनी लामायसाच्या अक्षय तृतीया परिपूर्ण केलेली आहे. आपण सुद्धा आजच्या दिवशी या देवाला विडा समर्पण करून अशा प्रकारची प्रार्थना करायची. हे चरित्र आठवायचं आहे. देवासमोर दुःख करायचं आहे. देवा, माझ्या सुद्धा विडावसराचा, उपहाराचा आपण स्वीकार करून माझा सुद्धा अधिकार पुढे वाढावा, मला ज्ञानाचा अधिकार वाढावा, प्रेमाचा अधिकार वाढावा. अशा प्रकारचा देवाला तुम्ही प्रार्थना करायची आहे. लखुबाईसांचा आणि लामाईसांचा ईश्वरी पदार्थ अर्पण झाल्यानंतर त्यांना जे भजन घडलं तेने करून त्यांना पुढे अधिकार वाढणार. अधिकार वाढून त्यांना ज्ञान होऊन त्यांना मोक्ष प्राप्त होणार आहे. आपण सुद्धा या आजच्या दिवशी देवाला काय मागायचं, काय प्रार्थना करायची? हे देवा, परमेश्वरा, माझं सुद्धा हे जीवन आहे, हे क्षयरूपी झालेलं आहे, या प्रपंचाने बरबटलेलं आहे, याचा क्षय होणार आहे. आणि आपलं सेवादास्य घडवून, आपला विधी मला घडवून, आपल्या ठिकाणी भजन पूजनाची क्रिया मला घडवून माझा सुद्धा अधिकार पुढे असा वाढावा. लामाईसाप्रमाणे मलाही दुःख करता यावं आणि लखुबाईसाप्रमाणे मलाही भजनरूपी क्रिया घडावी. अशा प्रकारची देवाला तुम्ही आजच्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही लीळा आठवून आपण देवाला प्रार्थना करावी. आणि परमेश्वराने तुमची क्रियाही स्वीकार करावी. अशा प्रकारची प्रार्थना आपण देवाला करायची आहे. म्हणून अक्षय असलेला परमेश्वर या क्षयरूपी जीवाने परमेश्वराशी शरण जावं आणि परमेश्वराचं अक्षम्य पद म्हणजे मोक्ष पद प्राप्त करावं, हीच खरी आपल्या जीवनातली अक्षय तृतीया ही ठरणार आहे. हा संकल्प आपण सर्वांनी करायचा. अशा प्रकारची लीळा आठवायची, विधी आपण करायचा. हा विधी आठवून आपण देवाला प्रार्थना करायची, हे देवा, तुझं कैवल्य पद, मोक्षाची वाटचाल माझी सुरुवात झाली पाहिजे. हीच माझ्या जीवनातली खरी अक्षय तृतीया आहे. ही आपण देवाला प्रार्थना करा.
लखुबाईसाप्रमाणे भजनाचा अधिकार घडला पाहिजे आणि लामाईसाप्रमाणे दुःखही तुम्हाला करता आलं पाहिजे. ही तुमची खरी अक्षय तृतीया असेल. ही लेळीतून संदर्भ तुम्हाला मी सांगतो. अशा प्रकारे आपल्या घरी सर्वांनी उद्या विधी करायचा, लीळा आठवायची, स्मरण करायचं. ह्या विधी तुम्हाला मी सांगतो. दंडवत हो.